ओके. सो आज आपण यामध्ये विंड लोड अनालिसिस कसं करायचं ते चेक करतोय. सो फर्स्टली आपल्याला विंड लोड कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. सो विंड लोड साठी आपण जो काही कोड यूज करतोय तो आहे IS 875 पार्ट 3. सो इथं आपण जर चेक केलं तर इथं आपल्याकडे जो कोड आहे तो IS 875 पार्ट 3 2015 चा आपल्याकडे कोड अवेलेबल आहे. आता या कोडमध्ये जर आपण बॉटम साईडला चेक केलं तर इथं आपल्याला पेज नंबर 9 वर इथे विंड प्रेशर अँड फोर्सेस ऑन बिल्डिंग ऑर स्ट्रक्चर हे दिलंय. मग त्यामध्ये विंड लोड ऑन बिल्डिंग शॅल बी कॅल्क्युलेटेड फॉर बिल्डिंग ॲज अ होल, इंडिव्हिज्युअल स्ट्रक्चरल एलिमेंट ॲज अ रूफ अँड वॉल, इंडिव्हिज्युअल क्लॅडिंग युनिट इन्क्लुडिंग ग्लेझिंग अँड देअर फिक्सिंग्स. आता यामध्ये आपल्याला 7.2 चा क्लॉज नंबर दिलाय, त्यामध्ये डिझाईन विंड प्रेशर दिलाय. मग डिझाईन विंड प्रेशर ॲट एनी हाईट अबव मीन ग्राउंड लेवल shall be obtained by the following relationship between the wind pressure and wind speed. ओके. आता यामध्ये आपल्याला एक फॉर्म्युला दिलाय डिझाईन विंड प्रेशरचा, PZ इज इक्वल्स टू 0.6 VZ². यामध्ये PZ काय तर विंड प्रेशर ऍट हाईट झेड, म्हणजे ज्या हाईटला तुम्ही हे कॅल्क्युलेट करताय त्या हाईटचं प्रेशर आहे. VZ काय डिझाईन विंड स्पीड, तर त्या रिस्पेक्टिव्ह प्रेशर करता त्या लोकेशनला आणि त्या हाईटला किती विंड स्पीड असणार आहे ते इथे दिलेलं आहे. सो डिझाईन विंड स्पीड ऍट हाईट झेड. आणि त्यानंतर इथे आपल्याला द डिझाईन विंड प्रेशर PD कॅन बी ऑप्टेन ॲज PD इज इक्वल्स टू KD इंटू KA इंटू KC इंटू PZ. बट हा जो काही सेक्शन आहे हा बेसिकली ओपन स्ट्रक्चर विजार्ड साठी बेसिकली आपण त्याला कन्सिडर करतोय. यामध्ये याला मी कन्सिडर करत नाही. आपण इथे PZ ची जी काही व्हॅल्यू आहे ती फक्त कन्सिडर करणार आहे. आता इथे PZ जर का आपल्याला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल तर 0.6 VZ² आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. आणि या VZ ची जी काही व्हॅल्यू आहे ते आपल्याला बॉटम साईडला इथे दिलेली आहे. सो ते आपण चेक करूया. VZ² बॉटमला किंवा टॉपला असेल. तर इथे पेज नंबर 5 वर आपल्याला ती व्हॅल्यू दिली. आपला तो फॉर्म्युला पेज नंबर 9 वर होता, ते पेज नंबर 5 वर आपण ते चेक करू शकतो. सो डिझाईन विंड स्पीड ते कॅल्क्युलेट करण्याकरता VZ इज इक्वल्स टू VB इंटू K1 K2 K3 K4 हे फॅक्टर्स आपल्याला प्रोव्हाइड केलेत. मग VZ मध्ये VB काय आहे तर VB बेसिकली बेसिक विंड स्पीड आहे ज्या लोकेशनसाठी तुम्ही ते चेक करताय. तर VB बेसिक विंड स्पीड चेक करण्याकरता आपल्याला इथे इंडियाचा मॅप दिलाय आणि ज्या लोकेशनमध्ये किंवा ज्या टेरिटरीमध्ये तुमचं लोकेशन येतंय त्या लोकेशनचा विंड स्पीड किती आहे ते तुम्ही चेक करा. तर इथं आपण बेसिकली पुणे करता चेक करतोय, पण या मॅपवरून तेवढं काही साधारण क्लिअर होत नाही कारण की ब्लॅक अँड व्हाईट आहे. सो आपण इथे ह्या मॅपवर चेक करण्यापेक्षा बॉटम साईडला आपल्याला अॅनेक्स दिलाय. सो त्या अॅनेक्स मध्ये आपण इथे चेक करूया. तर वरती आलोय. अॅनेक्स ए मध्ये आपल्याला एक चार्ट दिलाय बघा. सो अॅनेक्स ए पेज नंबर 51 वर आपल्याला चार्ट दिलाय आणि जे काही इंडियामधल्या काही मेजर सिटीज आहेत त्या सिटीजची इथे नावं आणि त्यांचा बेसिक विंड स्पीड दिलेला आहे. सो इथे आपण पुणे जर चेक केलं तर पुणेचा जो काही विंड स्पीड आहे तो 39 आहे. सो 39 विंड स्पीड करता आपण ते चेक करतोय. म्हणजे जी काही VB ची आपली व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट झालेली आहे ती आहे 39. सो VB इज इक्वल्स टू 39. ओके. हे झालं सेट. 39 हे आपण मीटर पर सेकंड मध्ये चेक करतो. 39 मीटर पर सेकंड. देन K1 K2 K3 आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके. K1 K2 आणि K3. तर इथे आपण पेज नंबर 5 वर परत येतोय आणि इथे K1. सो K1 ची जी काही व्हॅल्यू आहे ती म्हणजेच रिस्क कोइफिशियंट किंवा प्रोबॅबिलिटी फॅक्टर आहे. ओके. आता याचमध्ये इथे आपण जर चेक केलं तर K1. सो K1 करता इथे आपण रिस्क कोइफिशियंट चेक करतोय तर त्यासाठी आपल्याला एक टेबल प्रोव्हाइड केलाय. सो तो टेबल आपण खालच्या बाजूला चेक केला तर इथे बघा रिस्क कोइफिशियंट फॉर डिफरंट क्लासेस ऑफ स्ट्रक्चर इन डिफरंट विंड स्पीड झोन. सो त्यासाठी इथे ऑल जनरल बिल्डिंग अँड स्ट्रक्चर, टेम्पररी शेड स्ट्रक्चर, बिल्डिंग अँड स्ट्रक्चर प्रेझेंटिंग लो डिग्री ऑफ हॅझर्ड, त्यानंतर इम्पॉर्टंट बिल्डिंग स्ट्रक्चर सच एज हॉस्पिटल, कम्युनिकेशन अँड बिल्डिंग टॉवर एक्सेट्रा. सो यामध्ये आपलं जे काही स्ट्रक्चर आपण कन्सिडर करतोय ते जनरल कॅटेगरीचं स्ट्रक्चर आहे. मग त्यामध्ये मीन प्रोबेबल लाईफ स्पॅन आहे किंवा लाईफ ऑफ स्ट्रक्चर आहे ते आहे 50 इयरचं.
आता त्यामध्ये K1 फॅक्टर फॉर बेसिक विंड स्पीड. सो आपण आत्ताच इथे चेक केलंय की 39 आपला बेसिक विंड स्पीड आहे. सो 39 करता इथे जर चेक केलं तर फॅक्टर 1 असणार आहे. सो K1 इज इक्वल्स टू 1. हा 1 घेतलाय, त्याला क्लोज केलं. त्यानंतर पुढे आपल्याला K2 चा फॅक्टर कॅल्क्युलेट करायचा आहे. सो K2 फॅक्टर कॅल्क्युलेट करण्याकरता इथे आपण जर चेक केलं तर टेरेन रफनेस अँड हाईट फॅक्टर आहे. सो इथे हाईट फॅक्टर आपल्याला महत्वाचा आहे. तर आपल्याला स्ट्रक्चरमध्ये कुठे कुठे लॅटरल लोड अप्लाय करायचा आहे त्यानुसार आपल्याला हाईट कॅल्क्युलेट करावी लागणार आहे. सो फॅक्टर टू ऑप्टेन डिझाइन विंड स्पीड व्हॅरिएशन विथ हाईट इन डिफरंट टेरेन इथे आपल्याला दिलंय. आणि इथे बघा टेरेन अँड हाईट फॅक्टर, टेरेन अँड हाईट मल्टिप्लायर दिलाय K2. आता यामध्ये जर K2 फाइंड आउट करायचं असेल तर तुम्हाला फर्स्टली टेरेन कॅटेगरी कुठली ती चेक करायला लागेल. तर टेरेन कॅटेगरी 1, 2, 3, 4 या 4 टेरेन कॅटेगरी दिल्या. तर आपण वरच्या बाजूला येतोय आणि टेरेन कॅटेगरीला चूज करतोय. सो इथे पेज नंबर 5 पासून टेरेन कॅटेगरी स्टार्ट होत आहे. तर टेरेन कॅटेगरी 1, एक्सपोज ओपन टेरेन विथ फ्यू और नो ऑब्स्ट्रक्शन अँड इन विच द ॲव्हरेज, तर इथे बॉटम साईडला आलंय, ॲव्हरेज हाईट ऑफ एनी ऑब्जेक्ट सराउंडिंग द स्ट्रक्चर इज लेस दॅन 1.5 मीटर. सो थोडक्यात असं आहे का जर तुमचं स्ट्रक्चर अशा विसिनिटीमध्ये आहे की ज्याच्या आजूबाजूला फक्त 1.5 मीटरचेच हाईटचे स्ट्रक्चर अवेलेबल आहे, म्हणजे साधारणतः 5 फुटाचे, तर तुम्ही हे कन्सिडर करू शकता. तर असं कुठलं नाहीये. बेसिकली तुम्ही फार्म हाऊस वगैरे बघत असाल तर कन्सिडर करू शकता. कॅटेगरी 2 आहे ओपन टेरेन विथ वेल स्कॅटर ऑब्स्ट्रक्शन हॅव्हिंग हाईट जनरली बिटवीन 1.5 मीटर अँड 10 मीटर. सो 1.5 to 10 मीटर मध्ये हे येणार आहे. तर ही कॅटेगरी 2 आहे. ओके, तर हे गावाकडचं वगैरे असणार आहे. त्यानंतर कॅटेगरी 3 मध्ये आपण जर चेक केलं तर कॅटेगरी 3 टेरेन विथ न्युमेरस क्लोजली स्पेस्ड ऑब्स्ट्रक्शन हॅव्हिंग द साइज ऑफ बिल्डिंग स्ट्रक्चर अप टू 10 मीटर इन हाईट विथ और विदाउट आयसोलेटेड टॉल स्ट्रक्चर. सो विथ और विदाउट आयसोलेटेड टॉल स्ट्रक्चर्स आहेत बट ॲव्हरेज हाईट 10 मीटरची आहे. द इक्वेलंट एरोडायनेमिक. आणि त्यानंतर याचमध्ये कॅटेगरी 4. सो कॅटेगरी 4 8 पेज नंबरवर आहे. टेरेन विथ न्युमेरस लार्ज हाय क्लोजली स्पेस्ड ऑब्स्ट्रक्शन द इक्वलंट एरोडायनेमिक, तर त्याचा तो फॅक्टर दिलाय. दिस कॅटेगरी रिप्रेझेंट लार्ज सिटी सेंटर जनरली विथ ऑब्स्ट्रक्शन अबाउट 25 मीटर. तर आपण पुणे करता कन्सिडर करतोय तर मी हीच कॅटेगरी चूज करणार आहे. तर त्याची जी काही कॅटेगरी आहे ती कॅटेगरी 4 आहे. सो कॅटेगरी 4 करता चेक करतोय. आता याचमध्ये स्टॅट मध्ये चेक करा की आपल्या हाईट किती आहे. तो बेसिकली आपल्या हाईट आहेत इथे बेस हाईट, तो इथे 0 लेवल आहे, पण त्याची हाईट आहे 1.5 मीटर. पण 1.5 मीटर आपण कन्सिडर करत नाही, ही ग्राउंड लेवल आहे. त्यानंतर फर्स्ट हाईट आहे 4.5, म्हणजे इथेच आपण जर चेक केलं तर ही 3 मीटरची हाईट आहे. 1.5 ही ग्राउंड लेवलच्या वरती 3, ग्राउंड लेवलच्या वरती 6 आणि ग्राउंड लेवलच्या वरती 9 आणि ग्राउंड लेवलच्या वरती समथिंग 9 आणि ती पुढे 12.5. सो समथिंग 11.5 ची याची हाईट होणार आहे. सो या प्रत्येक ठिकाणी आपल्याला तो फॅक्टर कॅल्क्युलेट करायचा आहे. आता एवढे फॅक्टर मी इथे कॅल्क्युलेट करत नाहीये डायरेक्टली. आता तसं जर बघितलं तर मग 4 लोड आपल्याला इथे अप्लाय करायला लागतील. 0 हाईटला काहीच प्रॉब्लेम नाहीये. 1, 2, 3, 4 4 लोड अप्लाय करायला लागणार आहे. बट ते कॅल्क्युलेट न करता मी सिंपल एकच सध्या तरी लोड कॅल्क्युलेट करतोय. तर इथे डबल क्लिक केलं तर ते त्याची हाईट आहे 13 मीटर. पण 13 मीटर मधून हे जर बॉटमचं 1.5 मीटर डिडक्ट केलं तर त्याची हाईट साधारणतः 11.5 मीटर आहे. सो इथे आपण जर चेक केलं तर कॅटेगरी 4 मध्ये आपली जी काही स्ट्रक्चरची हाईट आहे ती 11.5 आहे. ओके, सो इथे आपण एज घेऊन टाकूया स्ट्रक्चरचा 11.5 मीटर. ओके, बट हे मी परत रिपीट करतो की आपल्याला प्रत्येक हाईट करता वेगवेगळे कॅल्क्युलेट करायला लागणार आहे. बट इथे आपलं स्ट्रक्चर एवढं मोठं नाहीये, तर 11.5 ही मॅक्झिमम हाईटच आपण कन्सिडर करून चालू. 10 मीटरच्या खाली काहीच नाही, त्याच्यामुळे तिथे आपण कॅल्क्युलेट करणार नाही. बट तुमचं स्ट्रक्चर जर हाय रेज स्ट्रक्चर असेल तर 10 पासून प्रत्येक 3 मीटर करता तुम्हाला ते कॅल्क्युलेट करावं लागणार. ठीक आहे, पण आपण आता सध्या तरी एकासाठीच कॅल्क्युलेट करतोय, ते आहे 11.5. आता यामध्ये इथे आपण जर चेक केलं तर इथे आपण नोट डाऊन करून घेऊया की इथे कॅटेगरी 4 मध्ये जर 10 मीटरची हाईट असेल तर त्यामध्ये त्याचा कॅटेगरी 4 मध्ये जो काही फॅक्टर आहे तो 0.8 आहे. ही झाली आपली हाईट आणि हा झालाय आपला फॅक्टर. त्यानंतर 11.5 करता आपल्याला ते कॅल्क्युलेट करायचंय. तर हे आपल्याकडे माहित नाही, तर आपण याला एक्स अज्युम करूया. आणि पुढची जी काही हाईट आहे ती 15 आहे. तर 15 ला पण इथे 0.8च आहे, बरोबर. तर इथे जर आपण चेक केलं तर इथे 0.8 आहे. तर इथे पण मधली व्हॅल्यू आपली ऑब्विस 0.8च असणार आहे. बट लेट्स अज्युम तुम्ही जर
कॅटेगरी 3 मध्ये कन्सिडर केलं आपण, जस्ट एक्झाम्पल कन्सिडर करूया की कॅटेगरी 3 असेल तर इथे 0.91 इथे पुढचा फॅक्टर आहे, हा सेक्शन आहे, तर पुढचा फॅक्टर आहे 0.97. तर ही व्हॅल्यू आहे 10 करता, ही व्हॅल्यू आहे 15 करता, आपल्याला पाहिजेत 11.5 करता. तर याचं लिनियर इंटरपोलेशन तुम्हाला करून घ्यायचं. तो लिनियर इंटरपोलेशन करण्याकरता ऑनलाईन आपण लिनियर इंटरपोलेशन कॅल्क्युलेटर आपण सर्च करून घेऊया. आणि लिनियर इंटरपोलेशन मध्ये इथे आपल्याला एक्स ची व्हॅल्यू ऍड करायची, आपण 10 ऍड केली, इथे 11.5 ऍड केलंय, इथे समथिंग 15 ऍड केलंय, वाय मध्ये 0.91 ची व्हॅल्यू आहे, 11.5 आपल्याला माहित नाहीये, आणि इथे 0.97 ची व्हॅल्यू. याला जर आपण कॅल्क्युलेट म्हटलं तर 0.928. सो ही 11.5 करता आपण जी काय व्हॅल्यू कन्सिडर करणार आहे ती 0.928 ही कन्सिडर करणार आहे. सो थ्रू इंटरपोलेशन आपल्याला ते कॅल्क्युलेट करायचंय. बट आपल्या केसमध्ये हे ऍप्लिकेबल होतच नाही, कारण की हा जो काही फॅक्टर आहे तो आपण इथे चेक करू शकतो. ओके, तो ह्याप्रमाणे, ओके, तो येणार आहे K2.08. ओके, तर त्याचं इंटरपोलेशन काही होणार नाही, दोन्ही पण व्हॅल्यूज या सेमच आहे. ओके, तर याप्रमाणे आपल्याला इंटरपोलेशन करायचंय कधी पण आपण जेव्हा काम करणार. ठीक आहे, आता पुढचा जो फॅक्टर आहे तो आहे आपला K3. ओके, K1 झालाय, K1 झालाय, हा K2 आपण काढलाय, K3. तो K3 फॅक्टर काय आहे तो आपण इथे चेक करूया पेज नंबर 5 वर. पेज नंबर 5 वर K3 फॅक्टर, K3 फॅक्टर आहे टोपोग्राफी फॅक्टर. तर टोपोग्राफी फॅक्टर क्लॉज नंबर 6.3.3 वर दिलाय, आपण तो खाली चेक करूया. क्लॉज नंबर 6.3.3 तिथे बघा, पेज नंबर समथिंग 8 वर तुम्हाला टोपोग्राफी फॅक्टर दिला. आता टोपोग्राफी फॅक्टरसाठी हा इथे 6.3.3.1 चा क्लॉज चेक करा. त्यामध्ये आपल्याला दिलंय द इफेक्ट ऑफ टोपोग्राफी shall be significant at a site when the upwind slope theta is more than about 3 degree, and below that the value of K3 may be taken to be equal to 1. The value of K3 is confined in the range of 1.0 and 1.36. ओके, जर आपला स्लोप, ग्राउंड स्लोप हा 3 डिग्री पेक्षा जास्त असेल तर तो कन्सिडर करायचा आहे, मोर दॅन 3 डिग्री तर कन्सिडर करायचा आहे, आणि नसेल तर तुम्हाला ती व्हॅल्यू 1च घ्यायची. तर आपण यामध्ये कन्सिडर करतोय की आपली K3 जी काही फ्लॅट ग्राउंडवर आहे, स्ट्रक्चर फ्लॅट ग्राउंडवर आहे, तर K3 ची व्हॅल्यू आपण 1च घेतोय. आणि नेक्स्ट आहे K4. K4 फॅक्टर. सो K4 फॅक्टर बेसिकली डील करतोय पेज नंबर इम्पॉर्टन्स फॅक्टर फॉर सायक्लोनिक रिजन K4. सो हा K4 फॅक्टर आपल्याला याच्या खाली ओके, K4 फॅक्टर पेज नंबर 9 वर इथे आपल्याला K4 फॅक्टर दिलाय बघा. तर यामध्ये याला जर इथे आपण चेक केलं, K4 स्ट्रक्चर ऑफ पोस्ट सायक्लोन इम्पॉर्टन्स फॅक्टर फॉर इमर्जन्सी सर्व्हिसेस 1.3, इंडस्ट्रियल स्ट्रक्चर 1.15, ऑल अदर 1. सो इथे आपल्याला K4 फॅक्टर 1च घ्यायचं आहे. सो इथे K4 इज इक्वल्स टू आपण 1च घेऊन टाकलं, कारण की आपलं अदर स्ट्रक्चरच्या कॅटेगरीमध्ये हे कन्सिडर होणार, म्हणून तो K4 आपण 1 घेतला. आता हे झालं इथे सेट. सो आपल्याला एक्सेल फाईल मध्ये आपण इथे ऑलरेडी काही ऍड करून ठेवले. तर इथे बेसिक विंड स्पीड आपण जर चेक केलं तर 39 आहे, K1 फॅक्टर 1 आहे, K2 पण फॅक्टर आपल्याकडे 1च आहे, आणि त्याची हाईट जी आहे ती आपण घेतोय 11.5 मीटर्स. देन K4 पण 1 आहे. त्याची जी काही पी झेड ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, तर इथे आपण ऑलरेडी फॉर्म्युला अप्लाय करून ठेवला याप्रमाणे. पी झेड ची व्हॅल्यू आहे 0.91. तर ही व्हॅल्यू आपल्याला इथे स्टॅड मध्ये ऍड करायची. ओके, आपण याला क्लिअर करून घेऊया. तर 0.91 ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली, तर आपण स्टॅड मध्ये येतोय. तर स्टॅड मध्ये आल्यानंतर इथेच आपल्याला लोडिंगला जायचंय, लोडिंग मध्ये डेफिनेशनला जायचंय, आणि इथे विंड डेफिनेशनला क्लिक करायचंय, ऍड करायचंय. आता यामध्ये टाईप 1 विंड 1,
ऍड केलंय, येस करूया, क्लोज करूया. टाईप 1 विंड 1 ला क्लिक करा, ऍड करा. यामध्ये सिलेक्ट टाईप, इथे आपल्याला कुठला कोड वगैरे दिलेला नाहीये तर आपल्याला घ्यायचं नाहीये. आपली जी काही इंटेन्सिटी आहे लोड याची, विंड लोडची, ती आहे 0.91. तिथे 0.91 घेतलाय. आणि कुठल्या हाईट करता तो ऍप्लिकेबल आहे तर 11.5 मीटर करता तो ऍप्लिकेबल आहे. सो इथे आपण सेट केलंय, ऍड करा. आणि एक्सपोजर मध्ये आपण कुठलीही व्हॅल्यू याच्यात ऍड करत नाही, याला मी क्लोज करतो. आता याचमध्ये तर इथे आपण जे काही लोड केसेस डिटेल्स घेतल्यात त्याला मी क्लिक करतोय, किंवा तुम्ही इथे प्रायमरी लोड केसला क्लिक करा. त्यामध्ये विंड घ्या, इथे आपण नाव देतोय WLX पॉझिटिव्ह, ऍड करा. WLX निगेटिव्ह, ऍड. WLZ पॉझिटिव्ह, ऍड. देन WLZ निगेटिव्ह, ऍड करा, क्लोज करा. त्याप्रमाणे आपण विंडच्या 4 लोड केसेस ऍड करून घेतले. सो सिम्पली WLX पॉझिटिव्हला क्लिक करा, ऍड करा. त्यामध्ये डायरेक्टली आपल्याला विंड लोडला क्लिक करायचं. तर विंड मध्ये सिलेक्ट टाईप इथे रेग्युलरच आहे. एक्स डायरेक्शनला आपल्याला फोर्स अप्लाय करायचंय. त्यामध्ये फॅक्टर आपण इथे 1च घेतोय. रेंज डिफाईन करायची असेल तर तुम्ही रेंज डिफाईन करू शकता. आता इथून बॉटम साईडला विंड लोड काही ऍप्लिकेबल होत नाहीये, तर आपली मिनिमम रेंज आहे 1.5. आणि मॅक्झिमम रेंज जी काही इथं तुम्ही नोड कर्सरने सिलेक्ट कराल ते हाईट देऊन टाका. तर आपण ऍक्च्युली कॅल्क्युलेट करताना 11.5 घेतलंय, कारण की ते ग्राउंडच्या वरती पकडतात. पण स्टॅड मध्ये इथून आपण ग्राउंड पासून हाईट पकडतोय, म्हणून याची हाईट इथून स्टार्ट होणार आहे 1.5 समथिंग. डबल क्लिक केलं तर बघा याची वायची हाईट 1.5 आहे. आणि इथं टॉप पर्यंत ते 13 मीटर पर्यंत जात आहे. इथं आपण 13 मीटर त्याला कन्सिडर केलं. याला करणार आपण ऍड आणि क्लोज. सिम्पली अगेन WLX निगेटिव्ह ऍड करा. ऍड मध्ये विंड लोड मध्ये देन एक्स डायरेक्शन फॅक्टर फक्त -1 घ्यायचा. इथे -x डायरेक्शन आपल्याला कन्सिडर करायची नाही, कारण की जर आपण -x डायरेक्शन कन्सिडर केली तर इथे बघा एक्स डायरेक्शन फॅक्टर पॉझिटिव्ह आहे, तर स्ट्रक्चरच्या बाहेरून लोड लागतोय. आणि -x डायरेक्शन फॅक्टर पॉझिटिव्ह आहे पण x मायनस आहे, तर स्ट्रक्चरच्या आतून बाहेरच्या बाजूला लोड लागतोय, तर हा आपल्याला नको. सेम झेड डायरेक्शन निगेटिव्ह फॅक्टर तर घराच्या बाहेरून, किंवा एक्स डायरेक्शन निगेटिव्ह फॅक्टर तर घराच्या बाहेरून लोड लागतोय किंवा स्ट्रक्चरच्या बाहेरून लोड लागतोय, तर याप्रमाणे. पण तेच आपण मायनस घेतलं आणि डायरेक्शन पण मायनस घेतली तर आतून, तर ह्या केसेस आपल्याला नको आहेत. सेकंड या फर्स्ट केसेस पाहिजेत, म्हणजे डायरेक्शन आपली नेहमी पॉझिटिव्हच असणार आहे, फॅक्टर एक तर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असणार आहे. तिथे आपण WLX निगेटिव्हला एक्स डायरेक्शन घेतोय, फॅक्टर -1 घेतोय, आणि इकडे 1.5 to 13 याला करणार आपण ऍड आणि क्लोज. WLZ पॉझिटिव्ह ऍड करा. विंड लोड झेड डायरेक्शन फॅक्टर 1.5 13 ऍड क्लोज. नेक्स्ट WLZ निगेटिव्ह ऍड विंड लोड झेड डायरेक्शन फॅक्टर विल बी -1, y डायरेक्शन 1.5 13 ऍड झालंय. नेक्स्ट वन. आता इथे आपण जे काही लोड अप्लाय केले ते चेक करू शकतो. तर इथे आपण जर क्लिक केलं तर हे लोड इथे अप्लाय होतोय. तर बघा बॉटम साईडला लोड येताना दिसणार नाही. तर क्लिक केलं इथे पण लोड अप्लाय होतोय, क्लिक केलं इथे पण अप्लाय होतोय, इथे क्लिक केलं इथे पण अप्लाय होतोय. तर याप्रमाणे आपण लोडला अप्लाय करू शकतो. तर सिम्पली आपल्याला इथे अनालिसिस अँड डिझाईनला जायचंय, रन अनालिसिस म्हणायचे, सेव्ह करा. झालंय. गो टू पोस्ट प्रोसेसिंग मोड, डन. अप्लाय ओके करा. तर इथे आपलं हे अनालिसिस परफॉर्म झालंय. तर याप्रमाणे आपण स्ट्रक्चरमध्ये विंड अनालिसिसला परफॉर्म करू शकतो.